तुला मांडण्याचीच उलट तयारी होती की चांगल्या ठिकाणी मांडण्याचा, पण महिलाच्या एक दोन शब्दाच्या बोलण्याहून हे भांडण पेटलं आणि महिलातच वाद होता. माणसं म्हणजे आमची कोणतीच तिथं हजर नव्हती, म्हणून महिलांना त्याला ओढायचा प्रयत्न केला की तू जाऊ नको, माणसावर जाऊ नको. तर ते ना त्याचे कपडे फाडून त्याचे काय केलं त्यानं अंधारात केलं आणि डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल. मनोज जरांगे जर तिथं आले नसते तर ह्यो वाद लय मोठा होतच नव्हता. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद इतका टोकाला गेला की चिखला गावामध्ये, बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आणि या संदर्भात जे काही प्रत्यक्षदर्शी महिला होत्या आणि ते आज यातल्या ओबीसी मेळाव्यामध्ये सुद्धा सहभागी झालेल्या होत्या. प्रत्यक्षदर्शीच्या महिला ज्यांनी घटना स्वतः पाहिलेली ते आपल्या सोबत आहेत. ताई, काय नेमकं त्या रात्री घडलेलं होतं, काय माहिती? त्या रात्री आणल्या दिवशी शिवजयंती झाली, जे घोषणा झाल्या, आम्ही सगळे त्याच्यात सामील होतो. 3 तारखेला पुतळा मांडण्यात आला, त्याबद्दलही आमची कोणाचीच तक्रार नव्हती. दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरी करतो, थाटामाटात साजरी करतो. परंतु या वर्षी त्यानं काय टार्गेट साधलं त्यालाच माहित होतं, पण त्यानं आम्हाला कशातच येऊ दिलं नाही. त्यांनी त्याचं स्वतःच आमचे शिवराय असंच त्याचे नारे होते. शिवाजी महाराज की जय, वंजारी समाजाला शिव्यागाळ. आणि एकदम त्या दिवशी त्यानं त्याचा एक जमाव केला. पण महिलाचे भांडण सुरू झालं. पहिले या महिलाचे भांडण वैयक्तिक, म्हणजे हे शिवाजी महाराजांच्या बद्दलही भांडण नव्हतं, पुतळ्या हटवण्याबद्दलही काहीच वाद नव्हता. पुतळा मांडण्याचीच उलट तयारी होती की चांगल्या ठिकाणी मांडण्याचा, पण महिलाच्या एक दोन शब्दाच्या बोलण्याहून हे भांडण पेटलं आणि महिलातच वाद होता. माणसं म्हणजे आमची कोणतीच तिथं हजर नव्हतं, कोणीच माणूस हजर नव्हता. महिलाचाच वाद सुरू झाल्यामुळे या महिलातच भांडण झालं. आणि ती जी माणसावर जी पळत जायची, माणसं बाजूच्या साईडला उभी होते त्याच्यावर पळत जात होती, म्हणून महिलांना त्याला ओढायचा प्रयत्न केला की तू जाऊ नको, माणसावर जाऊ नको. तर त्यानं त्याचे कपडे फाडून त्याचे काय केलं त्यानं अंधारात केलं आणि डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल केला. पण मग व्हिडिओ व्हायरल होतो त्यामध्ये असं सांगितलं जातं की कपडे दुसऱ्यांनी फाडले. मग त्या दुसऱ्यानं फाडल्याचा व्हिडिओ व्हायरल नाही करू राहिले ना. ज्या माणसानं व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे कपडे फाडले म्हणतात, ते माणूस कोण नाही दाखवते. पुतळ्याची विटंबना करताना काऊन नाही दाखवते, पुतळ्याचं नाव समोर करते की शिवाजी महाराजांची विटंबना करण्यासाठी आलं. तर मग आम्ही तिथं काऊन नाही दाखवते की पुतळ्याच्या जवळपास आमची माणसं काऊन नाही दाखवत, महिला काऊन नाही दाखवत, तिच्या आजूबाजूला आमचे पुरुष काऊन नाही दाखवत, की हे वंजारी समाजाच्या पुरुषांनी तिला हात लावलेला काऊन नाही दाखवत. ते फक्त खाली बसते, कपडे फाटलेली दाखवते आणि परत माणसाच्या अंगावर पळत जाताना दाखवते. मेन व्हिडिओ कोण नाही दाखवते. तुम्ही केलं माझं हेच मत आहे की त्यानं फक्त काय केलं की समाजाला टार्गेट करून त्या वरती जायचंय. पण मला असं म्हणायचंय की तुम्ही समाजाला टार्गेट करून वरती जाऊ नका आणि एवढ्या थोर माणसाचं नाव घेऊन तर इतक्या खालच्या दर्जाला तरी जाऊच नका. तुम्ही वरी जायला आम्ही तुम्हाला काही खाली वडायचा प्रयत्न नाही, कारण सगळेच राजकारते होऊ शकत नाही, राजकारणात जाऊ शकत नाही. तुम्ही खुशाल जाणं, पण तुम्ही एक समाजच एक टार्गेट करून त्याच्या मुंडक्यावर पाय देणारे. मला म्हणायचं आज आमच्या मुंडक्यावर पाय द्यायचा आणि वर जायचं, आमचं मुंडकं निसटलं तर हे काय होईल याचा विचार आहे का? माहिती हे खालीच पडणार ना. तुम्ही पण होत्या? नाही, मी लोणारची हिरडो मध्ये. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हीच आहे की आमच्या समाजाला टार्गेट करू नका आणि आमच्या माणसाला तर अजिबातच करू नका. आता माझे पती तर अक्षरशः 8-8 दिवस घरी येत नाही, अजूनही घरी आले नाही, आजही घरी नाहीये. त्या दिवशी तर नाहीच, 8 दिवसापासून ते घरी येत नाही, म्हणजे ते ड्रायव्हर आहेत. तर आज पूर्णचे पूर्ण तुम्ही पंक्तीला बसल्यावर यादीला लिहून राहिले पोलीस लोक, पण पोलीस प्रशासन जाग्यावर आहे. त्याच्या देखत मारहाण होऊन राहिली, त्याच्या देखत ते कपडे फाडून राहिले, त्याच ओढून राहिले पोलीसवाले. मग त्याने 2च पोलीस निलंबित केले आमचे, पुन्हा नावं पाहूनच की तुम्ही सांगडेन बाजूला काढून टाका म्हणून, बाकीचे काढू नका. मग असं काहून आहे? न्याय त्याच्याकडूनच आहे, प्रशासन त्याच्याकडूनच आहे, नियम कायदे त्याच्याकडूनच आहे, संविधान त्याच्याकडूनच आहे ना. आम्ही कोण आहे? आता नेमकं हे जे सगळं वातावरण झालेलं आहे, आज ओबीसी समाजाचा किंवा सगळ्या मेळावा सुद्धा या ठिकाणी पार पडला, नेमकं यातून काय संदेश होता? संदेश एकच होता की अजूनही आमचं मत आहे की जातीभेद करू नका. माणूस ही एक जन्माला आलेली जाते आणि त्याची माणुसकी हा एक त्याचा धर्म आहे. अजूनही तुम्ही ध्यानात धरा. जरांगे जर तिथं आले नसते, मनोज जरांगे जर तिथं आले नसते तर ह्यो वाद लय मोठा होतच नव्हता. बस त्यानंच जातीवाद केला. ही जिजाऊ भाऊ बहिणी सारखी राहत होते. आता जिजामाताची जन्मभूमी आहे ते त्यांनी थोडाफार तरी विचार करायला पाहिजे होता. आणि इथं विशेष म्हणजे सगळ्यात आधी महिलेवर अन्याय होऊन राहिला, महिलेला सुरक्षताच नाही राहिली. हे प्रशासन काय करायला लागलं हे मला विचारायचंय.
चिखला या गावातील महिला सुरक्षित नाहीये सर. आज चिखला गाव आहे, उद्या आमचं गाव राहणार, दुसरे गाव राहणार आहे. हा हे कुठेतरी थांबवणं आहे सर. माणसाला अटक केली आणि त्या बाया तिथं घरात असुरक्षित मग आणि ते सगळे घर फोडले त्याने बाहेर. नक्कीच आता आपण पाहिलं तर हा जो मेळावा पार पडला समाजाचा, यामध्ये एक सांगण्यात आलं की खोटे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या वतीनं असं म्हणण्यात आलेले जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे, ही अशी त्यांची सगळ्यांची मागणी आहे. आता नेमकं प्रशासकीय स्तरावर काय हालचाली होतात आणि पुढे काय घडतं चिखला या गावात